इराण, इस्रायल आणि अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जवळपास महिना उलटल्यानंतर देखील दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडर जो आहे तो वेळेवरती पुरवठा होत नसल्याचे चित्र जे आहे ते महिनाभरापासून दिसून येत आहे. एकीकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुबलक साठा असल्याचे तरी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र तरी देखील घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जो आहे तो काही प्रमाणावर आढळून येताना दिसून येत आहे. कारण की बुकिंग केल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर सिलेंडर उपलब्ध होत असल्याने घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा परिणाम जो आहे तो सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडं जी पुरवठ्याची मागणी जी केली जाते सिलेंडराची ती 3 ते 4 दिवसानंतर गाडी उपलब्ध होत असल्यामुळं कुठेतरी या जो सिलेंडरचा तुटवडा जो आहे तो काही प्रमाणावरती दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 3,20,000 ग्राहक आहेत आणि या ग्राहकांना जवळपास 15 पुरवठाधारक आहेत. तर यांच्याकडनं पुरवठा केला जात आहे. मात्र पाहिजे त्या पद्धतीने पुरवठा जो आहे तो होत नसल्यामुळं याचा परिणाम घरगुती गॅसवरती होताना दिसून येत आहे. एकीकडं व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते गेल्या महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटला असला तरी देखील सिलेंडर मिळत नाहीये. तर दुसरीकडे आता घरगुती सिलेंडरची देखील तशीच परिस्थिती काही प्रमाणावरती उद्भवताना दिसून येत आहे. त्यामुळं युद्धाचा परिणाम जवळपास महिनाभर उलटल्यानंतर देखील दिसून येत आहे. त्यामुळं वेळेवरती सिलेंडर मिळत नसल्यामुळे याचा परिणाम जो होतो आता सर्वसामान्य नागरिकांवरती होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसारे, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.